शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. भारताला कतारमधून होणारा गॅसचा 40% पुरवठा घटला. इराणनं ड्रोन हल्ला केल्यामुळे कतारकडनं नैसर्गिक वायूचं उत्पादन बंद. होर्मुझचे सामुद्रधुनी बंद असल्याचा देखील मोठा फटका. इराण युद्धामुळे भारतामध्ये स्वयंपाकाच्या गॅसची आणीबाणी लागू होण्याची शक्यता. व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी गॅस पुरवठा थांबवला. प्रोपेन ब्युटेनचा वापर फक्त स्वयंपाकाचा गॅस बनवण्यासाठी करण्याचे आदेश. भारतीय कंपन्यांना होर्मुझ न वापरणाऱ्या मार्गांनी सुद्धा गॅस आणि तेलाचा पुरवठा उपलब्ध. तात्पुरता व्यत्यय असला तरी पुरवठा सुरळीत राहणार. ग्राहकांनी काळजी करू नये, सरकारचं आश्वासन. युद्धामध्ये रशिया चीनचा इराणला छुपा पाठिंबा. अमेरिकेचा आरोप. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शस्त्र उत्पादन वाढवण्याचे आदेश. ट्रम्प प्रशासनाचा आरपारचा लढा. रशिया भारताला पुरवलेल्या तेल साठ्याचा रेकॉर्ड देणार नाही. शत्रू राष्ट्रांमुळे तेल साठ्याचा रेकॉर्ड सिक्रेट ठेवण्याची भूमिका. सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीयतेवर भर. तेलाच्या किमती नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी अमेरिकेची आपत्कालीन योजना. भारताला तेल खरेदीसाठी 30 दिवसांची मुभा. जागतिक बाजारात किमती रोखण्याचा प्रयत्न. कच्च्या तेलाची प्रति बॅरल किंमत $90वर. पेट्रोल डिझेलच्या किमतीही वाढण्याची शक्यता. आखाती देशातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ. पाकिस्तानला देखील इंधन दरवाढीचा फटका. पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटरने 55 रुपयांची वाढ. पेट्रोल डिझेलच्या किमतीत थेट 300 रुपयांच्या पुढे. इराणची लष्करी ताकद उद्ध्वस्त. 32 युद्धनौका बुडवल्या. पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांचा खात्मा. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. ट्रम्प यांच्याकडनं इराणला आत्मसमर्पण करण्याचा इशारा. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून तुम्ही जाऊनच दाखवा. इराणचा अमेरिका आणि इस्रायलला थेट इशारा. अमेरिकन जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये बंदी. अनेक जहाजं अडकली. शेजारील राष्ट्रांसोबत शत्रुत्व नाही. अमेरिकेचे हल्ले थांबले तर आम्ही हल्ले देखील थांबवू. इराणचे राष्ट्रपती पेजेस्कियान यांच्याकडनं शांततेचा प्रस्ताव. कोणतीही बँक असो, पात्र शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणारच. 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. दादांच्या अपघाताला रोहित पवारांच्या कारखान्याचं प्रदूषण कारणीभूत. भाजप युवा मोर्चाचा संशय. चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र. तर भाजपकडनं गलिच्छ राजकारण सुरू. रोहित पवारांचा संताप. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात 1700 रुपयांची वाढ. सोनं जीएसटीसह 1,66,036 रुपयांवर. तर चांदीच्या दरात कुठलीही वाढ नाही. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.